नमस्कार. फिजिक्स ऑल अराउंड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत. मी डॉक्टर राजेश जोशी, सहाय्यक प्राध्यापक, तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगाव, जिल्हा हिंगोली, जे की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांच्याशी ॲफिलिएटेड आहे. आज आपण या ठिकाणी गुगल क्लासरूम या एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा एक डेमो बघणार आहोत. आता सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन आणि ऑनलाईन टीचिंग मेथडॉलॉजी याचा फार जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याच्याकरिता गुगल क्लासरूम हा एक फार चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक किंवा सहभागी पार्टिसिपंट किंवा विद्यार्थी म्हणून नोंद करू शकतो. शिक्षकांनी किंवा आपल्या मेंटरनी ज्या सूचना दिलेल्या असतील, त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला असेल, स्टडी मटेरियल दिलेले असतील, काही क्वेश्चन्स असतील, असाइनमेंट असतील, ट्युटोरियल्स असतील, तर त्या सर्व आपण गुगल क्लासरूममध्ये बघू शकतो. गुगल क्लासरूम ही गुगलचीच निर्मिती आहे, जी की विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा वापराच्यासाठी सहभागी प्रत्येक पार्टिसिपंटच्यासाठी फार उपयोगाची आणि सहज समजण्यासारखी गोष्ट आहे. क्लासरूम हा इंटरफेस समजण्याच्यासाठी आज आपण हा एक डेमो लेक्चर, एक व्हिडिओ तयार केलेला आहे. चला आपण बघूयात गुगल क्लासरूमचा वापर कशा प्रकारे करायचा. गुगल क्लासरूम या गुगल ॲपचा वापर करण्याच्यासाठी अँड्रॉइड मोबाईल फोनमध्ये प्ले स्टोअरला व्हिजिट केल्याच्या नंतर आपल्याला सर्चमध्ये गुगल क्लासरूम एंटर केल्याच्या नंतर एक हिरव्या सिम्बॉलला पिवळी चौकट असणारा एक सिम्बॉल दिसतो, ज्याला आपण टच केल्याच्या नंतर आपल्याला डेस्कटॉपवर गुगल क्लासरूम माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड केलेलं असल्यामुळे मला डाउनलोड करण्याची आवश्यकता पडली नाही. परंतु जे पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाईम जे यूज करत असतील, त्यांनी ज्यावेळी गुगल क्लासरूम प्ले स्टोअरमध्ये सर्च करतील, त्यावेळी त्यांना डाउनलोड होण्याच्यासाठी आणि गुगल क्लासरूम इन्स्टॉल होण्याच्यासाठी थोडा वेळ लागेल. परंतु इन्स्टॉल केल्याच्या नंतर अशाच प्रकारचा अनइन्स्टॉल आणि ओपन असे दोन ऑप्शन येतील. तर ओपन याला तुम्ही टच केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी, ज्या लोकेशनला आपला गुगल क्लासरूम पोहोचलेला असेल किंवा इन्स्टॉल झालेला असेल आपल्या अँड्रॉइड मोबाईल फोनवर शक्यतो ज्यावेळी आपण नवीन ॲप डाउनलोड करतो, तर तो ॲप्लिकेशनमध्ये सर्वात शेवटी जाऊन पोहोचत असतो. त्याच्यामुळे सर्वात शेवटीच्या पेजवर तुमचा गुगल क्लासरूम पोहोचलेला असेल, तर त्या गुगल क्लासरूममध्ये गेल्याच्या नंतर आता हा इथे एक इंटरफेस आहे. माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी वेगवेगळे गुगल क्लासरूम सुरू आहेत, त्याच्यामुळे हे सर्व गुगल क्लासरूम माझ्या लॉग इननी सुरू असल्यामुळे ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, ज्याच्यामध्ये सेकंड इयर BSc, फर्स्ट इयर BSc, थर्ड इयर BSc आणि एक OSTC पण दिसतोय. तर आता जॉईन करण्याच्यासाठी मी सध्या एक दुसरा लॉग इन ID वापरतो, ज्याच्यामुळे मग तुम्हालाही समजेल की कशा प्रकारे आपण लॉग इन करायचं असते. सो लेट अस कन्सिडर अबाउट युजिंग दिस अनादर जीमेल ID. मी याच्यापूर्वी एक डेमो केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे या ठिकाणी हा एक क्लास दिसतोय. परंतु तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर इथे हा एक प्लस, एक अधिकचं चिन्ह सर्वात खाली दिसतंय. तुम्ही या अधिकच्या चिन्हावर जेव्हा टच कराल तर याच्यामध्ये दोन ऑप्शन येतात. एक येतो क्रिएट क्लास आणि दुसरा येतो जॉईन क्लास. क्रिएट क्लास हा शिक्षकांच्यासाठी किंवा क्लास मेंटर जे करत असतील त्यांच्यासाठी असतो, वेअरॅज जॉईन क्लास जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी किंवा सहभागी जे पार्टिसिपंट असतील त्यांच्यासाठी असतो. तर आपण आज जॉईन क्लास याचा डेमो घेणार आहोत. त्याच्यामुळे जॉईन क्लासला तुम्ही टच केल्याच्या नंतर तो तुम्हाला जॉईन क्लास या पेजवर घेऊन जाईल, ज्या पेजवर तुमचा ज्या ईमेल IDने तुम्ही लॉग इन करू इच्छिता तो ईमेल ID आणि तुमचं नाव जे त्या गुगल क्लासरूममध्ये दिसणार आहे ते नाव तुम्हाला दाखवतं आणि तुमचा ईमेल ID दाखवतो. तर या ठिकाणी जॉईन करण्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मेंटरकडून एक क्लास कोड मिळेल किंवा एक गुगल क्लासरूम जॉईन करण्याच्यासाठी दुसरा मार्ग असतो, तो म्हणजे तुम्हाला आलेली तुमच्या जीमेलवर आलेली एक रिक्वेस्ट. त्या रिक्वेस्टला पण टच केल्याच्या नंतर तुम्ही परत याच पेजवर पोहोचता, जे पेज सध्या तुमच्या समोर आहे, ज्याला आपण जॉईन क्लास म्हणतो. तर या क्लास कोडला जर आपण एक कोड जर टाकला तर हा कोड एंटर केल्याच्या नंतर यू विल बी टेकन टू अ क्लास. तुम्ही एका वर्गामध्ये, जो वर्ग तुमच्या शिक्षकांनी तयार केलेला असेल, व्हर्च्युअल क्लासरूम जी तयार केलेली असेल, त्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्ही पोहोचू शकता. आणि त्या ठिकाणी मग त्या शिक्षकांनी ज्या ज्या असाइनमेंट किंवा जी टास्क दिलेली असेल दॅट यू कॅन अटेंड इट ऑन डेली बेसिस. रोज तुम्ही ज्याप्रमाणे आपण इतर ॲप्लिकेशन्स बघतो त्याप्रमाणे बघू शकता. बघा, आता आपण हा क्लास कोड एंटर केल्याच्या नंतर शिक्षकांनी तयार केलेल्या BSc थर्ड इयर फिजिक्स या क्लासमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. या क्लासमध्ये पोहोचल्याच्या नंतर याचा जो इंटरफेस आहे किंवा याची जी समोर येणारी जी बाजू आहे, याच्यामध्ये आपल्याला मेनली सर्वात खाली जी आहे ते 3 गोष्टी लिहिलेल्या दिसतील, ज्याच्यामध्ये एक आहे स्ट्रीम म्हणून लिहिलेला असेल, दुसरा आहे क्लासवर्क आणि तिसरा असतो पीपल्स. तर स्ट्रीममध्ये काय आहे, स्ट्रीममध्ये ज्या ज्यावेळी शिक्षक आपल्यासाठी कोणती असाइनमेंट सबमिट करतील किंवा आपल्यासाठी कोणती कमेंट टाकतील,
मग ती कमेंट एखादी सूचना असेल किंवा एखादा स्टडी मटेरियलच्या संबंधित असेल, तर ती सूचना त्यांनी ज्यावेळी स्ट्रीम सेक्शनवर टाकतील, तर या स्ट्रीम सेक्शनवर आपण त्यांनी टाकलेल्या त्या सूचनेला कमेंट लिहू शकतो. त्या सूचनेला आपण उत्तर लिहू शकतो. त्या सूचनेला आपण काही आपला जर काही सजेशन्स असतील तर ते सजेशन्स आपण लिहू शकतो. त्याच्यासाठी बघा इथे हा एक राईट शॉर्ट आन्सर हिअर ओनली असं लिहिलेलं आहे. ही एक असाइनमेंट सबमिट केलेली आहे. असाइनमेंट इज सबमिटेड फॉर स्टुडंट बाय द टीचर. याच्या खाली ॲड क्लास कमेंट आहे. जर समजा स्टुडंटला जर काही डिफिकल्टी असेल त्या पर्टिक्युलर असाइनमेंटच्या बाबतीत, तर ते दे कॅन राईट हिअर लाईक ॲड क्लास कमेंट दॅट आय कॅनॉट सी किंवा थँक्यू ऑर राईट. सो देअर इफ यू राईट थँक्यू, सो इट विल बी रिव्हर्टेड टू द टीचर. त्या टीचरकडे ते पोहोचवल्या जाईल ॲज अ क्लास कमेंट. सो देअर फॉर हे जेवढं काय मटेरियल असेल आणि ती क्लास कमेंट इथे सुद्धा राहील. म्हणजे तुमचे जे बाकीचे मित्र असतील जे त्या गुगल क्लासरूममध्ये तुमच्यासोबत जॉईन झालेले आहेत, आपण बघूयात त्यांना पुढच्या तिसऱ्या टॅबमध्ये कशा प्रकारे आहे, तर त्यांनाही पण ती कमेंट दिसू शकते. तर ह्या स्ट्रीम सेक्शनमध्ये सूचना असतील, वेगवेगळ्या गोष्टी ज्या टीचरनी सबमिट केलेल्या असतील, तर ह्या तुम्हाला इथूनही दिसू शकतात. मीन्स डायरेक्टली फ्रॉम हिअर यू कॅन सी द डिफरंट सेक्शन्स. आता हा क्लास जो क्रिएट केलेला आहे, दिस इज क्रिएटेड अ लॉंग बॅक ॲगो. सो देअर यू कॅन सी अ नंबर ऑफ कमेंट्स आर देअर. सो देअरफॉर वी आर नॉट गोईंग इन टू द डीप. परंतु या क्लास कमेंटमध्ये किंवा स्ट्रीम सेक्शनमध्ये शिक्षकांनी रिसेंटली ज्या गोष्टी अपलोड केलेल्या असतील, ज्या गोष्टी टाकलेल्या असतील विद्यार्थ्यांसाठी, पार्टिसिपेंटच्यासाठी, तर त्या स्ट्रीम ह्या सेक्शनमध्ये येतील. त्याच्या बाजूचा सेक्शन आहे तो म्हणजे क्लासवर्क. तर ह्या क्लासवर्कमध्ये ज्या असाइनमेंट किंवा जे क्वेश्चन्स किंवा स्टडी मटेरियल असेल किंवा काही जर टॉपिक सबमिट केलेले असतील त्या शिक्षकांनी, तर ते ह्या क्लासवर्क या सेक्शनमध्ये येतील. मग ह्या क्लासवर्क सेक्शनमध्ये शिक्षक तुम्हाला काही असाइनमेंट विचारू शकतात. त्या असाइनमेंटचे उत्तरं तुम्ही इथेच लिहू शकता, याच गुगल क्लासरूममध्येच लिहू शकता. किंवा काही क्वेश्चन्स विचारले असतील, MCQ टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, बहुपर्यायी क्वेश्चन, तर त्या क्वेश्चनचे आन्सर पण तुम्ही तिथेच देऊ शकता. किंवा त्यांनी जर काही स्टडी मटेरियल जर इथे सबमिट केलेलं असेल, तर ते स्टडी मटेरियलसुद्धा तुम्हाला या सेक्शनमध्येच दिसू शकतं. किंवा काही जर स्टडी मटेरियल असतील, त्यांच्या जर यूट्यूब लिंक असतील किंवा इतर व्हिडिओ लिंक असतील, तर त्या लिंकसुद्धा आपल्याला क्लासरूममध्येच दिसू शकतात. तर स्ट्रीम सेक्शनमध्ये एक ओव्हरऑल माहिती मिळते की काय टाकलेलं आहे, परंतु क्लासरूम सेक्शनमध्ये शिक्षकांनी सबमिट केलेल्या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला केवळ क्लासवर्क या सेक्शनमध्ये मिळणार आहे. स्ट्रीम सेक्शनमध्ये ओव्हरऑल सबमिशन, ज्याच्यामध्ये तुमच्या किंवा तुमच्या मित्रांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या किंवा सहभागी जे पार्टिसिपंट असतील त्यांच्या सगळ्यांच्या कमेंटही दिसतील. परंतु क्लासवर्कमध्ये व्हेरी स्पेसिफिकली शिक्षकांनी ज्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत, अपलोडेड गोष्टी, म्हणजे मग याच्यामध्ये कमेंट येणार नाही. शिक्षकांनी जर एखादी कमेंट टाकलेली असेल की राईट धिस आन्सर, तर ती कमेंट येणार नाही. तर त्याच्याऐवजी जे स्टडी मटेरियल असेल, क्वेश्चन्स असतील, असाइनमेंट्स असतील किंवा काही टॉपिक जर दिलेले असतील, तर ते केवळ या क्लासवर्क या सेक्शनमध्ये तुम्हाला दिसू शकतील. सपोज दॅट इन दिस क्लासवर्क एक क्वेश्चन टाकलेला आहे. द क्वेश्चन इज डिफाईन मेकॅनिक्स. हा क्वेश्चन टाकलेला होता. तर ह्याला शॉर्ट आन्सर म्हणून दिलेला आहे, डिफाईन मेकॅनिक्स, ॲड क्लास कमेंट, राईट डेफिनेशन ओनली. सो इथे काय येतं, टाईप युअर आन्सर. सो हिअर यू कॅन टाईप युअर आन्सर, दॅट इज डिफाईन मेकॅनिक्स. तर मेकॅनिक्सला काय आहे, इट इज स्टडी ऑफ motion and its causes. Suppose that this is the answer that you want to submit to your class teacher. So there you just have to write this answer in this section only. आणि याच्या खाली बघा टर्न इन असं लिहून आलेलं आहे आणि वर इथं आलेलं आहे क्लास कमेंट. जर समजा तुम्हाला हा प्रश्न समजला नसेल तर इवन यू कॅन राईट इन टू दिस. त्या क्वेश्चनच्या खाली तिथे तुम्ही क्लास कमेंट लिहिली की ती कमेंट जी आहे, इवन युअर आन्सर ऑल्सो दॅट विल रीच टू द टीचर. तर हा टर्न इन झालेला आहे. तुम्ही याला जेव्हा वेन यू विल राईट इट, सो देअर यू कॅन सी सबमिट आन्सर. तुम्हाला जर सबमिट करायचं असेल, यू जस्ट हॅव टू सबमिट इट. इफ यू वॉन्ट टू कॅन्सल, यू कॅन कॅन्सल इट आउट. सबमिट केल्याच्या नंतर एक आन्सर सबमिटेड म्हणून तुम्हाला येईल. परंतु सबमिट केल्याच्या नंतरही जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा सबमिट केल्यावरही तुम्हाला असं वाटत असेल की आपण दिलेलं उत्तर बरोबर होतं किंवा आपण दिलेल्या उत्तरामध्ये आपल्याला अजून काही लिहायचं होतं, सो देअर यू कॅन राईट इन युअर कमेंट बॉक्स, दॅट इज ॲड प्रायव्हेट कमेंट. आता ही प्रायव्हेट कमेंट लिहिलेली आहे. प्रायव्हेट कमेंट असल्यामुळे ही केवळ तुमचे शिक्षक आणि तुम्ही या दोघांमध्येच राहील. वेअरॅज वर जी ॲड क्लास कमेंट आहे,
ही ॲड क्लास कमेंट तुम्ही आणि तुमचे इतर बाकी सर्व मित्र सर्वजणांना दिसू शकते. सो देअरफॉर दिस इज द इंटरफेस दॅट इज फॉर द क्लास वर्क डिफाईन. तुम्हाला जे वर्क दिलेलं असेल टीचरनी की हे वर्क तुम्ही करून मला या तारखेमध्ये सबमिट करा, त्याला एक लिमिटेशन्स दिलेली असते. इवन इन दॅट लिमिटेशन यू कॅन सबमिट युअर आन्सर्स. सो देअरफॉर या क्लास वर्कमध्ये तुम्ही जमा केलेलं उत्तर, तुम्ही अपलोड केलेलं उत्तर हे तुम्हाला या क्लास वर्कमध्ये दिसेल. फायनली ॲट द एंड और तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला इथे दिसतं पीपल्स. पीपल्समध्ये एक वरचा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये टीचर्स आहेत, जे मेंटर तुमचा हा क्लास हँडल करतायत. टीचर्स त्यांचं वर तुम्हाला नाव दिसेल आणि त्याच्या खाली क्लासमेट्स, तुमच्यासोबत जेवढे तुमचे सहकारी मित्र असतील ते सर्व तुम्हाला क्लासमेट या सेक्शनमध्ये दिसतील. म्हणजे ह्या गुगल क्लासरूम इंटरफेसवर तुम्हाला महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आहे एक स्ट्रीमिंग, दुसरा आहे क्लासवर्क आणि तिसरा आहे पीपल्स. पीपल्स सेक्शनमध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही. पीपल सेक्शन इज ओनली टू नो तुमच्यासोबत कोण कोण आहे, तुमच्यासोबत इतर शिकणारे कोण आहेत हे केवळ तुम्हाला या पीपल सेक्शनमध्ये माहिती पडतं. परंतु ओरिजिनल वर्क जे आहे ते आहे तुमच्या क्लासवर्कमध्ये. या क्लासवर्कमध्ये असाइनमेंट असतील, क्वेश्चन्स असतील, स्टडी मटेरियल असतील, काही लिंक असतील किंवा टॉपिक्स असतील, तर हे सर्वच्या सर्व अपलोडेड डेटा टीचरनी किंवा मेंटरनी अपलोड केलेला डेटा हा तुमचा या क्लासवर्क सेक्शनमध्येच तुम्हाला दिसणार आहे. सो देअरफॉर यू मस्ट हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द टर्म ऑफ क्लासवर्क. क्लासवर्कवरच तुम्हाला फार लक्ष द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर स्ट्रीमिंग सेक्शन. तर या स्ट्रीमिंग सेक्शनमध्ये म्हणजे सर्वात आधी आपण हा क्लास ओपन केल्याच्या नंतर आपल्यासमोर येतो तर स्ट्रीम सेक्शन. तर स्ट्रीम सेक्शनवर आपल्याला प्रायमरी लेवलला माहिती पडतं की काय आहे, आज काही सबमिट करायचं आहे का आपल्याला, काय नाही. जसं आता इथे दिलेलं आहे की एक क्वेश्चन असाइन केलेला आहे, डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सो वेन यू विल जस्ट ट्राय टू टच इट, सो हिअर यू कॅन सी. त्याला टच केल्याच्या नंतर तुम्ही परत क्लास वर्कमध्ये पोहोचता. म्हणजे तुम्ही जर याला रिव्हर्स जर कराल तर रिव्हर्स केल्याच्या नंतर मिसिंग, आपण आन्सर दिलं नाही त्याच्यामुळे. सो इट विल जस्ट राईट अन आन्सर that is define photoelectric effect, that is it is ejection of electron, ejection of electron electrons. So I'm just writing an half answer. So therefore submitted. Now see, आपण इथे सबमिट केलं. सबमिट केल्याच्या नंतर तो जो उत्तर असेल, द आन्सर मे हॅव बीन रीच टू द पर्टिक्युलर क्लास. हा एक इंटरफेस आपल्याला अशा प्रकारे दिसेल, जो आपण ज्यावेळी टर्न इन लेट, बघा आता आपण सबमिट केल्याच्या नंतर इथे लिहून आलं टर्न इन लेट, हा इंटरफेस आपल्याला दिसेल. आणि यालाही जर आपण बॅक केला तर बॅक केल्याच्या नंतर तुम्ही जेवढ्या क्लासमध्ये प्रेझेंट असाल, म्हणजे ज्या क्लासेसला तुम्ही जॉईन असाल, ते सर्व क्लास तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या बेसिक इंटरफेसवर दिसतील. आता हा झाला सेक्शन आपला ॲज ए पार्ट ऑफ द स्टुडंट, की आपण आपलं सबमिट केल्याच्या नंतर काय झालं असेल. सो देअरफॉर वेन यू विल ट्राय टू नो की तुमचं उत्तर कुठे पोहोचला, तर शिक्षकांच्या बाजूने मीन्स मेंटरच्या बाजूने जर विचार केलेला असेल तर मेंटरच्या साईडनी काय होईल, तुम्ही जे उत्तर दिलेलं असेल ते उत्तर मेंटरला त्याच ग्रुपमध्ये पोहोचलं असेल ज्या ग्रुपमध्ये तुम्ही उत्तर द्यायच्यासाठी प्रयत्न केला असेल. बघा आपण एक उत्तर दिलं होतं डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर उत्तर दिल्याच्या नंतर काय झालेलं आहे, इथे बघा दाखवलं आहे किती विद्यार्थी होते, कितींना तुम्ही मार्क्स दिले. तर 1 टर्न इन, जर टीचरनी क्लिक केला, आता आपण उत्तर दिलं होतं बघा राजेश जोशी टर्न इन डन लेट, आपण उत्तर दिलं पण लेट दिलं. तर याला टच केल्याच्या नंतर काय होईल, शिक्षक जेव्हा ह्याला बघतील तर त्यांना हे उत्तर मिळेल, दॅट इज टर्न इन. मग याच्यावर लिहिलं आपण हाफ आन्सर लिहिलं होतं. सो देअरफॉर टीचर इवन कॅन गिव्ह यू अ मार्क्स हाफ. टीचर पण मग आपल्याला हाफच मार्क देतील, दॅट इज 1/2. आणि कमेंटमध्ये ही कॅन राईट इट इन युअर कमेंट, ही प्रायव्हेट कमेंट असेल की डन विथ हाफ आन्सर, है ना, half answer. So he can comment, he can pass the comment, and similarly the answer or the marks given will be returned. हे जे मार्क्स आहेत ते आपल्याला दिसावे म्हणून त्यांनी काय केलं की he has returned the marks. आता हे मार्क्स रिटर्न केलेले आपल्याला त्या ग्रुपमध्ये दिसतील, जो विद्यार्थी असेल त्याला हे मार्क्स त्या ग्रुपमध्ये दिसू शकतील. सो देअरफॉर मग या टीचरला दिसल्याच्या नंतर बघा हे जेवढे पण आपले ग्रेड पॉईंट्स असतील किंवा आतापर्यंत ज्यांनी उत्तरं दिले, हे क्लास वर्क आहे जे टीचरनी तयार करून सबमिट केलेलं आहे. अँड दिस इज फॉर द पीपल. आता आपण जे उत्तर दिलेलं होतं
ते उत्तर आपल्या नावाच्या समोर असेल. सी हिअर राजेश जोशी. तर टीचरनी ज्यावेळी आपल्या नावासमोर टच केल्याच्या नंतर टीचरला आपण आत्तापर्यंत दिलेली सर्व उत्तरं दिसू शकतात. सो डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे उत्तर दिलं होतं आणि त्याला आपण किती मार्क दिला हे शिक्षकांना दिसू शकतं. अँड दिस कॅन बी इव्हन टेकन ॲज अ प्रिंट आउट बाय द टीचर. दिस इज नॉट फॉर अस or this is not for the student, this is for the mentor or a teacher who is using this Google Classroom interface for communication. जे शिक्षक गुगल क्लासरूम वापरत असतील त्यांना जर विद्यार्थ्यांची जर समरी काढायची असेल की किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत उत्तरं दिलीत, किती विद्यार्थी रेग्युलर आहेत, तर दॅट कॅन बी सीन बाय युझिंग दिस. सो देअरफॉर I hope that you will be able to understand the basic applications of this Google Classroom. याच्यामध्ये एक डेमो बघितलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलेलं असेल की गुगल क्लासरूम ही वापरण्याच्यासाठी मीन्स इट इज व्हेरी हँडी फॉर यूज. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण वगैरे काहीही नाही आहे. फक्त आवश्यकता आहे ते काही गोष्टी समजून घेण्याची की जेव्हा शिक्षक आपल्यासाठी काही असाइनमेंट किंवा स्टडी मटेरियल किंवा काही क्वेश्चन्स सबमिट करत असतील तर ते क्वेश्चन आपल्याला क्लासवर्क या सेक्शनमध्ये दिसणार आहेत. तर क्लासवर्क या सेक्शनमध्ये गेल्याच्यानंतर तिथे तुम्ही ते शिक्षकांनी दिलेली जी असाइनमेंट असेल किंवा त्यांनी जे क्वेश्चन सबमिट केलेले असतील, स्टडी मटेरियल असतील, वेगवेगळ्या लिंक असतील, तर त्या तुम्ही क्लासवर्क या सेक्शनमध्ये बघू शकता. स्ट्रीम या सेक्शनमध्ये फक्त जे जनरल कमेंट्स टाकलेल्या असतील शिक्षकांनी असू द्या किंवा तुमच्या वर्गमित्रांनी असू द्या, तर त्या तुम्हाला स्ट्रीम या सेक्शनमध्ये दिसतील. आणि क्लासवर्कमध्ये तुमच्या साठी जे महत्त्वाची जी आवश्यकता आहे, ज्या स्टडी मटेरियल आहे, नोट्स आहे, काही कम्युनिकेशन असेल, कम्युनिकेशन तुम्हाला स्ट्रीममध्ये दिसेल, परंतु सबमिशन्स जे असतील, अपलोडिंग जे आहे टीचरनी केलेले, ते सगळे तुम्हाला क्लासवर्कमध्ये दिसतील. आणि पीपल सेक्शनमध्ये तुमच्यासोबत कोण कोण शिकतंय त्या ऑनलाईन ICT गुगल क्लासरूमवर हे तुम्हाला दिसू शकतं. बट दॅट पीपल सेक्शन इज ओनली फॉर गेटिंग टू नो युअर फेलो कलिग्स, नथिंग एक्सेप्ट दॅट. सो होप दॅट तुम्हाला हा गुगल क्लासरूमचा डेमो समजला असेल. जर तुम्हाला काही अडचणी असतील समजण्यासाठी तर यू कॅन आस्क मी इट इन टू द कमेंट सेक्शन ऑफ आवर यूट्यूब चॅनल. थँक्यू.